मैत्रिणींनो, अशी गावरान पद्धतीची अंडा करी कधी बनवली आहे का? चला तर आज आपण गावरान पद्धतीची अंडा करी बनवूया. त्यासाठी मी जेव्हा भात लावला कुकरला तेव्हाच अंडी बॉईल करून घेतले होते. वाटण बनवण्यासाठी लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि कांदा इथे मी उभ्या स्लाईसमध्ये कापून घेतला होता. कांदा आता पहिलं आपण भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाला ना की त्याच तव्यामध्ये आपण इथे खोबरं पण भाजून घ्यायचं आहे. कांदा भाजून झाला ना की कांदा काढून घ्यायचा आहे आणि त्याच तव्यामध्ये आपण खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजताना गॅसची फ्लेम आपण मंदच ठेवायची आहे, नाही तर खोबरं लगेच करपून जाईल. खोबरं देखील छान भाजून घेतलं आहे. आता आपण आहे ना, आता हे सर्व मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल घालून तेल जास्त गरम व्हायच्या आधी आपण त्यामध्ये कांदा लसूण मसाला, हळद आणि अंडा करी मसाला घालायचा आहे. आणि हे सगळं करपायच्या आधी आपण त्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ना ते लगेचच घालून हे परतवून घ्यायचं आहे. वाटण घातल्यानंतर 5 ते 7 मिनिट मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत मसाला छान परतवून घ्यायचा आहे. 5 ते 7 मिनिट लागले मला हा मसाला परतवून घ्यायला. तुम्ही पण बघू शकता कलर पण चेंज झालेला आहे. मसाला छान परतून झाला, तेल सुटायला लागलं की आपण लगेचच पाणी घालायचं आहे. गरजेपुरतं पाणी घालून घ्यायचं. पाणी घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि जवळपास 7 ते 8 मिनिट मीडियम फ्लोवर आपण ही करी उकळवून घेणार आहोत. करीला अशी छान उकळी आली की आपण अंडी बॉईल करून घेतली होती त्याला असे उभे आडवे काप करून ती त्याच्यामध्ये सोडायची. अशा प्रकारे चाकूने उभे आणि आडवे काप करून घ्यायचे आहेत अंड्यांना. अंडी सोडून मध्यम आचेवर आपण 4 ते 5 मिनिट ही करी अशीच ठेवून द्यायची आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर देखील पसरवून घ्यायची आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.